नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 3 इंटिजर क्लास 6 मॅथ्स त्यामधील प्रॅक्टिस सेट 7 सोडवणार आहोत। प्रॅक्टिस सेट 7 बघण्याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 4, 5 आणि 6 सुद्धा सोडवून घेतलेले आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 7 बघणार आहोत। राइट द प्रॉपर साइन ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो। या ठिकाणी दिलेले जे दोन नंबर्स आहे यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे, म्हणजे कोणता नंबर ग्रेटर आहे, कोणता नंबर स्मॉलर आहे, या प्रकारचे जे साइन्स आहे त्यामध्ये आपल्याला फिलअप करायचे आहे। बघा, आता सर्वात महत्त्वाची सूचना तो म्हणजे निगेटिव्ह नंबर्स नेहमी पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असतात। या ठिकाणी -4 जो नंबर आहे तो निगेटिव्ह आहे, 5 जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून पॉझिटिव्ह नंबर नेहमी निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो। म्हणून या ठिकाणी 5 नंबर काय बनला, ग्रेटर बनला। सेकंड बघणार आहोत 8 आणि -10 या दोन्हींमध्ये आपल्याला कंपॅरिझन करून प्रॉपर साइन भरायची आहे। आता या ठिकाणी 8 नंबर आहे, या ठिकाणी -10 नंबर आहे। 8 नंबर पॉझिटिव्ह नंबर आहे, -10 नंबर निगेटिव्ह नंबर आहे, म्हणून पॉझिटिव्ह नंबर नेहमी निगेटिव्ह नंबरपेक्षा ग्रेटर असतो। म्हणून या ठिकाणी 8 नंबर हा ग्रेटर झाला कोणापेक्षा, तर -10 पेक्षा। नेक्स्ट बघणार आहोत +9, या ठिकाणी सुद्धा +9। आता दोन्ही नंबर इक्वल आहेत, समान आहेत, म्हणून या ठिकाणी आपण इक्वलची साइन भरणार। नेक्स्ट बघणार आपण -6 आणि या ठिकाणी 0। बघा, आता या ठिकाणी जो नंबर आहे तो -6 आहे आणि या ठिकाणी जो नंबर आहे तो 0 आहे, परंतु हा जो -6 नंबर आहे तो निगेटिव्ह आहे आणि या ठिकाणी 0 नंबर आहे। 0 नंबर पॉझिटिव्ह सुद्धा नसतो, निगेटिव्ह सुद्धा नसतो, परंतु तरी सुद्धा निगेटिव्ह नंबर नेहमी कोणत्याही नंबरपेक्षा लहान असतो। म्हणजे या ठिकाणी हा 0 नंबर ग्रेटर झाला कोणापेक्षा, तर -6 पेक्षा, कारण तो नंबर निगेटिव्ह होता। पुढचं बघूया। आता या ठिकाणी 7 आहे आणि 4 आहे, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह नंबर्स आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यामुळे जो नंबर ग्रेटर तो ग्रेटर। आता या ठिकाणी दोन्हींपैकी मोठा नंबर कोणता, तर 7, म्हणून या ठिकाणी 7 नंबर ग्रेटर झाला, कारण दोन्ही नंबर पॉझिटिव्ह होते, म्हणून या ठिकाणी 7 नंबर ग्रेटर आहे कोणापेक्षा, तर 4 पेक्षा। आता या ठिकाणी 3 आहे आणि 0 आहे, दोन्हींमध्ये कंपॅरिझन करायचे आहे। आता 3 नंबर पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो 0 पेक्षा ग्रेटर झाला। नेक्स्ट, आता बघा, या ठिकाणी -7 आहे आणि या ठिकाणी 7 आहे, हा निगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे। पॉझिटिव्ह नंबर नेहमी निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो, म्हणून हा पॉझिटिव्ह नंबर या -7 पेक्षा कसा झाला, ग्रेटर झाला, म्हणून 7 नंबर हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, तर -7 पेक्षा। नेक्स्ट बघणार आहोत -12 आणि या ठिकाणी 5। आता हा जो नंबर आहे हा निगेटिव्ह आहे, हा जो नंबर आहे हा पॉझिटिव्ह आहे। पॉझिटिव्ह नंबर नेहमी ग्रेटर असतो कोणापेक्षा, तर निगेटिव्ह नंबरपेक्षा, म्हणून या ठिकाणी 5 नंबर काय बनला, ग्रेटर बनला। का ग्रेटर बनला, कारण तो पॉझिटिव्ह आहे। हा नंबर लेस का बनला, कारण तो निगेटिव्ह आहे, म्हणून 5 नंबर ग्रेटर झाला कोणापेक्षा, -12 पेक्षा, म्हणजेच आपण म्हणणार -12 लेस दॅन 5। नेक्स्ट बघणार आहोत -2 आणि -8। आता या ठिकाणी दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे। बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण या ठिकाणी थोडा कन्फ्युजिंग करणारा क्वेश्चन आहे। बघा, आता या ठिकाणी ओरिजिन असतो 0, या ठिकाणी -1, -2, -3, -4, -5, -6, -7 आणि -8 या ठिकाणी सर्व पॉझिटिव्ह नंबर। आता या प्रकारे ही नंबर लाईन आहे, या ठिकाणी -2 नंबर आहे, या ठिकाणी -8 नंबर आहे, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे। आता या ठिकाणी 0 ला जवळ नंबर कोणता, तर 0 पासून जवळचा नंबर आहे -2, म्हणून -2 जो नंबर आहे तो ग्रेटर झाला कोणापेक्षा, तर -8 पेक्षा। का ग्रेटर झाला, कारण तो 0 ला जवळ आहे। नेक्स्ट बघणार -1, -2, या ठिकाणी सुद्धा दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे। पहिला नंबर आहे -1 आणि दुसरा नंबर आहे -2। आता 0 ला जवळ नंबर कोणता, तर -1, म्हणून -1 ग्रेटर आहे -2 पेक्षा। नेक्स्ट बघूया 6 आणि -3। आता हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा निगेटिव्ह नंबर आहे। पॉझिटिव्ह नंबर नेहमी निगेटिव्ह नंबरपेक्षा ग्रेटर असतो, म्हणून 6 नंबर ग्रेटर झाला कोणापेक्षा, -3 पेक्षा।
नेक्स्ट बघणार आपण -14 -14 दोन्ही नंबर इक्वल आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे आणि -14 -14 इक्वल नंबर्स आहे, म्हणून या ठिकाणी आपण साइन भरून घेतली इक्वल टू. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 7 सोडवून घेतला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.